नमस्कार, मी मिनल माळे मडवी. न्यूज मराठी 24/7च्या महाराष्ट्र बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. कोल्हापूरच्या CPR रुग्णालयातील घडलेली घटना म्हणजे नियतीवर मात करणाऱ्या मातृत्वाची अद्भुत कहाणी आहे. कोल्हापूरच्या पुलाची शिरोळी येथील आणि मूळच्या धाराशिव जिल्ह्यातील भूम येथील 24 वर्षीय दीपाली पाटोळे 9 महिन्याची गर्भवती असताना अचानक मेंदूत रक्तस्राव होऊन गंभीर परिस्थितीत CPR मध्ये दाखल झाली. सर्व तपासण्या करून डॉक्टरांनी प्रथम सिझेरियन करून निरोगी बाळाला जन्म दिला आणि तात्काळ मेंदूची शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडत आई आणि बाळ दोघांना जीवनदान दिले. 6 विभागातील 15हून अधिक डॉक्टरांच्या समन्वयातून ही दुहेरी शस्त्रक्रिया पार पडली. ही शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत करण्यात आल्यानं गरीब कुटुंबावरचा लाखोचा आर्थिक बोजा टळलाय. या निमित्तानं आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी या पथकाचा सत्कार केलाय. CPRवर कौतुकाचा वर्षाव होऊ लागलाय. नमस्कार, मी डॉक्टर निशांत प्रकाश कपूर. मी न्यूरोसर्जन आहे CPR हॉस्पिटलमध्ये. आत्ताच आपण पाहिलेल्या पेशंटचं नाव दीपाली पाटोळे. ते गरोदर महिला, 8वा महिना पूर्ण होऊन 9वा महिना सुरू झाला होता. जेव्हा ते 13 नोव्हेंबर 2025 रोजी रात्री 12:30 वाजता आपल्या हॉस्पिटलमध्ये अतिदक्षता विभागामध्ये दाखल झाले, त्यावेळेस त्यांना डोकेदुखी आणि उलटी या त्यांच्या कंप्लेंट्स होत्या. तेव्हा मेडिसिन विभागाने त्यांना पहिल्यांदा त्यांची दखल घेतली, त्यांची तपासणी केली. त्यानंतर त्यांना असं आढळलं पेशंट खूपच कन्फ्यूज स्टेटमध्ये आहे आणि त्यांना अशी त्यांची शंका आली की त्यांच्या डोक्यामध्ये मेंदूमध्ये रक्तस्राव झालेला असेल. अर्जंटमध्ये त्यांनी रेडिओलॉजी विभागासोबत संपर्क साधून त्यांनी MRI करून घेतला. सुदैवानं याच महिन्यात आपल्या CPR हॉस्पिटलमध्ये MRI सुरू झाला होता. आणि गरोदर महिलांना आपण CT स्कॅन करू शकत नाही, कारण बाळावरती परिणाम होऊ शकतो. त्यामुळे MRI हा एकच उपाय आपल्यासमोर असतो. अशा अवस्थेत MRI असल्यामुळे आपण त्या पेशंटचे MRI करू शकलो. आणि MRIमध्ये असं आढळलं की त्यांच्या उजव्या साईडच्या मेंदूमध्ये मोठा रक्तस्राव झाला होता. आणि हा रक्तस्राव असं आणि मोठा असल्याकारणे आणि वाढत पण चालला असल्यामुळे पेशंटच्या जीवाला खूप मोठा धोका होता. आणि त्याचसोबत पेशंट गरोदर असल्यामुळे आणि 9वा महिना सुरू असल्यामुळे त्यांचं डिलिव्हरी करणे पण हा खूप मोठा मुद्दा होता. आमच्याकडे 2 आव्हान होते, पेशंटचा जीव वाचवणं आणि बाळाचा जीव वाचवणं. त्या क्षणी स्त्रीरोगतज्ञ आपल्या मदतीला धावून आले आणि त्यांच्या सल्ल्यानुसार त्यांचं सिझेरियन डिलिव्हरी करायचं प्लॅन झालं. कारण बाळाच्या मानेभोवती यांची नाळ गुंडाळली गेली होती, त्यामुळे बाळाला पण असा धोका होता. त्यामुळे सिझेरियन डिलिव्हरी आणि मेंदूचे रक्तस्राव झालेल्या तो वेगळी शस्त्रक्रिया, असे 2 शस्त्रक्रिया त्यांच्यावर करण्याचे प्लॅन केलं गेलं. या सगळ्या अवस्थेत भूलतज्ञ डॉक्टर दीपलक्ष्मी सोनटक्के यांचा पण मोलाचा वाटा होता. त्यांनी 2 शस्त्रक्रिया करण्यासाठी त्यांना भूल दिलं आणि आधी सिझेरियन डिलिव्हरी करून बाळाला सुखरूप बाहेर काढून बालरोग तज्ञाकडे सोपवलं. आणि सायमल्टेनियसली त्याचबरोबर जसं सिझेरियन डिलिव्हरी पूर्ण केली त्याच क्षणाला मेंदूचे ऑपरेशन सुरू केलं त्याच ऑपरेशन थिएटरमध्ये. आणि मेंदूची शस्त्रक्रिया जवळजवळ 3 ते 4 तास चालली आणि यशस्वीरित्या पार पाडली गेली. त्यानंतर ही सगळी ऑपरेशन ट्रॉमा हा युनिट हा आपल्याकडे नवीन सुरू झालेला आहे. त्यासोबत ट्रॉमा ICU आहे. आणि ट्रॉमामधला स्टाफ एवढा कोऑपरेटिव्ह आहे आपल्याला की त्यांच्या मदतीने हा सगळा मोठी शस्त्रक्रिया म्हणजे सिझेरियन डिलिव्हरी जे नॉर्मली स्त्रीरोग तज्ञ विभागामध्ये होतो तो सर्जरी ट्रॉमा OTमध्ये झाला. सोबतच न्यूरोसर्जरीचा जो मेंदूमध्ये रक्तस्रावाचं ऑपरेशन दोन्ही ऑपरेशन सोबत करण्यात आले, ते पण ट्रॉमा OTमध्ये. आणि त्याच्यानंतर पेशंटला ट्रॉमा ICUमध्ये शिफ्ट करण्यात आलं. 2 ते 3 दिवस ते बेशुद्ध होते. 3 दिवसानंतर त्यांना जेव्हा होश आले ते सगळ्यांना ओळखू शकत होते आणि ओव्हर लास्ट 13 ते 14 दिवसात ते एकदम बरे होऊन गेले आहेत आणि चालत आहेत आणि त्यांचं बाळ एकदम सुखरूप आहे. अशा पद्धतीने जवळजवळ 6 विभागांचं CPRमधल्या 6 विभागांच्या प्रयत्नाने एक चांगलं सत्कर्म आपल्याकडे घडलेलं आहे. नवी मुंबईत क्लीनरच्या कथित अपहरणाच्या आरोपांमध्ये अडचणीत सापडलेल्या माजी IAS अधिकारी पूजा खेडकर यांच्या वडिलांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली. दिलीप खेडकर यांनी सांगितलं की हे प्रकरण कायदेशीरदृष्ट्या टिकणारं नाही.
त्यामुळे आम्ही हे प्रकरण कोर्टात जाऊन संपवण्याचा प्रयत्न करू। आम्हाला पोलिसांनी चौकशीसाठी बोलावलं होतं आणि त्यासाठी आम्ही रबाळे पोलीस ठाण्यात आलो होतो। पुढेही पोलिसांनी बोलावलं तर आम्ही चौकशीसाठी हजर राहू। दरम्यान ऐरोली इथं किरकोळ अपघात झाल्यानंतर टँकरच्या क्लीनरचं अपहरण केल्याची तक्रार रबाळे पोलीस ठाण्यात दिली आहे। त्याच प्रकरणात चौकशीसाठी दिलीप खेडकर पोलीस ठाण्यात आले होते। तुम्हाला सगळ्याला कल्पनाच आहे की जो काही गाडीचा ऍक्सिडेंट झालेला होता, आमच्या गाडीला जे काही टँकरने ठोकलेलं होतं आणि आमच्या विरोधात जो काही FIR दाखल झाला होता त्याच्या अगेन्स्ट आम्ही हायकोर्टामधून आम्हाला जामीन मंजूर झालेला आहे आणि त्याच्या ज्या काही अटी आणि शर्ती आहेत त्यानुसार त्यांनी एक अट अशी होती की तुम्ही पोलीस स्टेशनला जाऊन त्यांना तपासामध्ये सहकार्य करणं। त्या अनुषंगाने आज आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत आणि पोलिसांना जी काही माहिती हवी ती आम्ही त्या ठिकाणी दिलेली आहे। काय चौकशी झाली? आता चौकशी सुरू आहे, त्याच्यामुळे अशा गोष्टी मीडियाच्या समोर सांगणं शक्य नाहीये। न्यायालयीन प्रक्रिया अजून पूर्ण झालेली नाहीये, तपास पूर्ण झालेला नाही, त्याच्यामुळे मला त्याबद्दल तुम्हाला म्हणजे असं काही डिटेलमध्ये सांगता येणार नाही। जे काही आहे तर ते तपासामध्ये आम्हाला जे काही सांगायचं ते आम्ही पोलिसांना सांगितलेलं आहे। मीडियाच्या समोर जोपर्यंत तपास पूर्ण होत नाही त्याबद्दल काही सांगता येणार। सर, तुम्हाला 6 आठवड्यामध्ये उपस्थित राहायचं होतं, मात्र तुम्ही उपस्थित झालेलं नव्हतं। तुम्ही जर ती ऑर्डर बघितली तर त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की वेन पोलीस विल कॉल यू हॅव टू अटेंड द पोलीस स्टेशन। आम्हाला जेव्हा बोलवलं तेव्हा आम्ही इथं आलेलो आहोत। त्याच्यामुळे किती आठवड्यामध्ये जायला पाहिजे होतं असं त्याच्यामध्ये काही म्हटलेलं नाही। अजूनही आम्हाला 4 वेळेस बोलवलं पोलिसांनी, तिथे या ठिकाणी यावं लागेल। फरारचा विषयच नाहीये। तुम्हाला जर सगळ्यांना माहिती असेल न्यायालयीन प्रक्रिया आहे, तो आमचा राईट्स आहे। जर कुठं खोटा FIR आमच्यावर दाखल होत असेल आणि जर आम्हाला त्याच्यापासून पोलीस अटक करणार असतील तर ती प्रोव्हिजन आहे की तुम्ही कोर्टामध्ये जाऊन अटकपूर्व जामीन घेऊ शकता। त्या प्रोव्हिजन प्रमाणे आम्ही घेतलेला आहे। पण आपण अपहरण केलं की नाही केलं? मुळीच केलेलं नाहीये। अपहरण करण्याचा विषयच येत नाहीये। गाडीचा ऍक्सिडेंट झाल्यानंतर अपहरण कोणी करत असतं का? उलट आमच्याच गाडीचं नुकसान झालं, त्या लोकांनी विनंती केली होती हेल्पर यांनी की साहेब तुम्ही पोलीस केस करू नका, आमच्या नोकऱ्या जातील, म्हणून आम्ही एक सहानुभूती म्हणून पोलीस केस केली नाही। ते म्हणे आमच्याकडे गाडीचा इन्शुरन्स आहे, पाहिजे तर त्या इन्शुरन्स मधून तुमच्या गाडीचं जे काही डॅमेजेस होतील तर त्याच्यातून भरपाई होईल आणि बाकी तुम्ही काय करून घ्या, या भावनेनेच तो आमच्या बरोबर आला होता। आणि नंतर काय झालं आणि त्यांनी त्याचं स्टेटमेंट बदललं मला काय माहिती। आगामी रत्नागिरी नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 पारदर्शक तसंच सुरळीत पार पडावी यासाठी रत्नागिरी पोलिसांकडून जोरदार तयारी सुरू आहे। रत्नागिरी शहरातील मिरकरवाडा, मांडवी, खालची आळी, रहाटघर या परिसरातून पोलिसांनी रूट मार्च काढलाय। निवडणूक काळात संभाव्य गोंधळ, आंदोलनं आणि कायदा सुव्यवस्थेचा भंग होण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांनी विशेष तयारी दर्शवल्याचं दिसून आलंय। रत्नागिरी शहरातील संवेदनशील आणि अतिसंवेदनशील भागांवर विशेष लक्ष ठेवलं जात असल्याचं दिसून आलंय। कुंभमेळा काय आहे हे सयाजी शिंदे यांना माहीत नाही। 400 वडाची झाडं नाशिकमध्ये तोडत नसून त्यांची दिशाभूल करून त्यांना तिथं आणण्यात आलंय असं वाटतंय। संत महात्मे कुंभमेळा यांच्यावर व्यक्तिगत टीका सयाजी शिंदे यांनी करू नये। आंदोलन करणं हा त्यांचा अधिकार आहे, परंतु कुंभमेळा आणि संत महात्मे यांच्यावर त्यांनी बोलू नये। कुंभ परंपरेची त्यांना माहिती नाहीये असं वक्तव्य महंत सुधीरदास महाराज यांनी केलंय। सयाजी शिंदे आज नाशिक तपोवन वृक्षतोडीच्या संदर्भामध्ये नाशिकमध्ये आले असता वास्तविक पाहता कुंभमेळा काय आहे त्याची त्यांना माहिती देखील नाही आणि कुंभमेळ्याच्या संदर्भामध्ये शेजारी असलेल्या एका विद्वान ग्रहस्थाला ते विचारतात। तो विद्वान ग्रहस्थ यापूर्वी सांगता झालाय की कुंभमेळा हा अकबराने भरवला। अशांच्या सल्ल्याने जर या ठिकाणी सयाजी शिंदे येऊन 500 वडाची झाडं तोडतायत, 400 वडाची झाडं तोडतायत असे चुकीचे संदर्भ देऊन दिशाभूल करत असतील तर मला वाटतं की सयाजी शिंदे यांनी संपूर्ण माहिती घ्यावी आणि मग या आंदोलनाच्या संदर्भामध्ये त्यांची मतं व्यक्त करावी। व्यक्तिगत संत महात्मे, कुंभमेळा याच्यावरती टीका करू नये। जालना महापालिकेच्या मतदार यादीत 9413 बोगस नावं आढळून आल्यानं खळबळ उडाली। दरम्यान ही नावं बोगस नाहीत तर दुबार असल्याचा खुलासा महानगरपालिकेकडून करण्यात आलाय। सहाय्यक महापालिका आयुक्त केशव कानपुडे यांनी हा खुलासा केलाय। विधानसभा निवडणुकीतील 2024च्या मतदार यादीतील ही नावं आहेत। ज्यांची नावं दुबार आली आहेत त्यांनी मतदार यादीतून नाव काढून घेण्यासाठी अर्ज करावा असं आवाहन महापालिकेच्या वतीनं करण्यात आलंय। मतदारांच्या घरी जाऊन दुबार नावं असलेल्यांकडून फॉर्म भरून दुबार नावं मतदार यादीतून वगळली जाणार असल्याचं महापालिका अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलंय।
हो, नागरिकांना आणि सर्वच राजकीय पक्षांच्या लोकांना माझं आव्हान असेल की आपण ते बोगस म्हणून आपला मतप्रवाह वेगळा करू नये. ती दुबार नाव आहेत आणि दुबार नागरिकांना मी विनंती करेल की आपलं नाव डबल असेल, आपण स्वतःहून तसा अर्ज भरून द्यावा, आपण कुठं मतदान करणार आहोत आणि एकाच ठिकाणी आपण मतदान करावं. केशव कानपुडे, असिस्टंट कमिशनर कॉर्पोरेशन, म्युन्सिपल कॉर्पोरेशन, जालना. सर 9413 नाव यादीत बोगस आले असल्याची माहिती मिळत आहे. काय नाही, बोगस नाव नाहीत, ते दुबार नाव आहेत. आपल्या जालना शहरातले जे भाग्यादे आहेत 224 विधानसभेच्या, त्या 1 जुलै 2025च्या आपण वापरलेल्या आहेत आणि त्या याद्यामध्ये ते दुबार नाव आहेत. तर आपल्या प्रभागाची 10 डिसेंबरला अंतिम यादी होणार आहे. अंतिम यादी झाल्यानंतर ज्या प्रभागात दुबार वोटर आहेत त्या प्रत्येकाच्या घरी आपण आपले कर्मचारी पाठवून त्या माणसाकडून, त्या मतदाराकडून आपण फॉर्म भरून घेणार आहेत की आपण कोण्या प्रभागात मतदान करणार आहे आणि त्याच प्रभागात ते ठेवून दुसऱ्या प्रभागात आपण त्याच्यावर दुबारचा शिक्का मारणार आहेत. आणि जे नागरिक आपल्याला भेटणार नाहीत तर त्याच्या दोन्ही नावासमोर दुबारचा शिक्का मारला जाईल आणि जो त्यावेळेस मतदान केंद्रावर मतदानाला जाईल त्यावेळेस त्याला शपथपत्र भरून द्यावं लागेल की मी एकच मतदान करत आहे आणि ह्या प्रभागात करत आहे. अशी आपण सर्व प्रक्रिया राबवणार आहोत. नाशिक तपोवनातील काही वृक्षांवर जादूटोणा करून चिठ्ठ्या लावलेल्या महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांना आढळून आल्या. त्यांनी त्या काढून घेत उपस्थितांचं प्रबोधन केलंय. तपोवनातील वृक्षतोडी विरोधात आंदोलन सुरू आहे. इतर संघटनांप्रमाणे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं त्याला पाठिंबा दिलाय. आंदोलनासाठी शनिवारी अनेक संघटनांचे कार्यकर्ते तपोवनातील जंगलात आले होते. अन्निसचे राज्य कार्यवाह कृष्णा चांदगुडे हेही तिथं हजर होते. चिपको आंदोलनाचा भाग म्हणून त्यांनी एका वृक्षाला मिठी मारली. त्यावेळी वृक्षाला अडकवलेल्या 15-20 चिठ्ठ्या आढळून आल्या. त्यावर अरबी भाषेत नकाशा आणि मजकूर लिहिलेला आढळला. कुणीतरी परप्रांतीय भोंदू मुल्ला मौलवींनी कदाचित हे कृत्य केल्याचा संशय व्यक्त केला जातोय. एखाद्याचं भलं हो किंवा दुश्मनाचं वाईट करण्याच्या उद्देशानं सदर जादूटोणा केला असावा असा संशय कार्यकर्त्यांनी व्यक्त केलाय. मात्र सदरचं कृत्य हे अनेक महिन्यांपूर्वी केलं असल्यानं हे कुणी केलंय हे शोधणं आता अवघड आहे. खरं तर जादूटोणा हा ग्रामीण आदिवासी भागात घडतो असं लोकांचं गैरसमज आहे. कारण आज नाशिकसारख्या शहरामध्ये आणि तपोवनामध्ये असा जादूटोणाचा प्रकार झालेला आहे आणि तोही एका धर्मात अंधश्रद्धा असते असं म्हटलं जातं, पण तसं नाही आहे. सर्वच धर्मामध्ये अंधश्रद्धा असते. तर ही मुस्लिम धर्मामधली अंधश्रद्धा या ठिकाणी दिसून येत आहेत. आमचा पर्यावरणासाठी पाठिंबाच असतो, या आंदोलनाला पाठिंबा आहे. आंदोलनाचा त्याचा काही संबंध नाही हे आम्ही जाहीर करू इच्छितो, परंतु आमच्या लक्षात आल्यानंतर आम्ही ते काढलं आणि ते अरेबियन भाषेत असल्यामुळे आम्ही या ठिकाणी लोकांनी घाबरून जाऊ नये म्हणून प्रबोधनाच्या मार्गाने ते काढून घेण्याचं ठरवलं आहे आणि आपल्या सर्वांच्या समक्ष आम्ही ते काढत आहोत. आम्ही अंधश्रद्धा निर्मूलन कार्यकर्ता आहोत आणि पर्यावरण रक्षण व्हावं हा आमचा या कार्यातलाच भाग आहे. म्हणून आम्ही या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आलो असता आमच्या नजरेस असं दिसलं की या एका झाडाला काहीतरी करणी, जादूटोणा, काळी जादू करण्यासारखा काहीतरी प्रकार असावा असा आम्हाला एक संशय आला आणि आम्ही ह्या कागदाच्या गुंडाळ्या ज्या दोरीने बांधलेल्या आहेत त्यातून एक गुंडाळी काढली, कागदाची गुंडाळी. त्या खूपच पाण्यामध्ये सडून गेलेल्या आहेत आणि काही महिन्यांच्या त्या असाव्यात असं आम्हाला वाटलं. त्यातून एक गुंडाळी काढली आणि उलगडून बघितलं तर उर्दू भाषेमध्ये लिहिल्यासारखं असं आम्हाला दिसलं. उर्दूच्या जाणकारांना आम्ही विचारण्याचा प्रयत्न केला तर त्यांनी म्हटलं की ही उर्दू भाषा सुद्धा नाहीये आणि ही अरबी भाषा आहे. त्या गुंडाळीवर वरून लिहिलेलं होतं की लटकाना, असं देवनागरी लिपीतून लिहिलेलं होतं. म्हणजे हे अशा गुंडाळ्या बांधण्याचा कोणीतरी सल्ला दिलेला आहे. कोणीतरी मौलाना असावा, कोणीतरी भगत कुठल्या तरी धर्माचा कोणीतरी असा हे ऋषी भगत असावा आणि त्याने हा सल्ला दिलेला आहे आणि अशा प्रकारे त्याने अंधश्रद्धा म्हणून ते करण्याचा प्रयत्न केलेला आहे. राजापूर नगर परिषदमध्ये महायुतीचा विजय होणार आहे. आमदार किरण सामंत यांनी केलेल्या विकास कामांमुळे विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकले असा प्रतिटोला रत्नागिरीचे शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष राहुल पंडित यांनी लगावलाय. राजापूरमध्ये धनशक्ती विरुद्ध निष्ठाशक्ती अशी लढाई होणार आहे. त्यामुळे आम्ही निष्ठाशक्तीच्या जोरावर निवडणूक जिंकणार आहोत असं काँग्रेस तालुकाध्यक्ष जितेंद्र खामकर यांनी सांगितलं होतं. यावर राहुल पंडित यांनी प्रतिटोला लगावलाय. राजापूर नगर परिषदेची निवडणूक ही चुरशीची होणार आहे. या नगर परिषदेमध्ये आजी माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला लागली. सर्वात प्रथम राजापूर आणि लांजा हा विधानसभा मतदारसंघ जो आहे
त्या विधानसभेचे मतदारसंघाचे आमदार, आमचे नेते, सर्वांचे लाडके, म्हणजे एक कॉल आणि प्रॉब्लेम सॉल्व असे सर्वश्रुत असणारे माननीय किरणजी उर्फ भैया सामंत यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढवली जाते. माननीय पालकमंत्री उदयजी सामंत यांच्या माध्यमातून ह्या भागात अनेक विकास कामं झालेली आहेत, होऊ घातलेली आहेत, होणार आहेत. एक मोठा प्रोजेक्टसुद्धा येणार आहे आणि हे सर्व लांजा आणि राजापूरमधल्या तिथले जे रहिवासी आहेत किंवा तिथले जे मतदार आहेत हे सुज्ञ मतदार आहेत आणि त्यांना माहिती आहे की हा विकास फक्त माननीय भैया शेठच करू शकतात. अशा वेळेला विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे आणि ती पायाखालची वाळू सरकल्यामुळे वाटेल ते बोलले जात आहेत. आम्हाला खात्री आहे लांजामधले सर्व शिवसेना भाजपा युतीचे सर्व उमेदवार असतील किंवा राजापूरमधले शिवसेना भाजपा युतीचे उमेदवार असतील, दोन्ही ठिकाणचे नगरपंचायतीचे नगराध्यक्ष आणि तिकडे नगरपालिकेचे नगराध्यक्ष जे उभे आहेत हे सर्वच्या सर्व निवडून बहुसंख्य मताने निवडून येणार आहेत. आणि आत्ता हे सर्व चित्र जे आहे ते स्पष्ट होत चाललेलं आहे. ह्या एका वर्षाच्या भैयांची टर्म फक्त होऊन एक वर्षाचाच कालावधी लोटलेला आहे आणि या एक वर्षाच्या कालावधीमध्ये जी विकास कामं जी रखडलेली होती अनेक वर्षाची ती आता पूर्णत्वास होऊ घातलेली आहेत. त्यामुळे निव्वळ घाबरल्यामुळेच हे असं विचित्र काहीतरी बोलणं त्यांच्या तोंडात नाही आहे. निश्चितच आमचा विजय शिवसेना भाजपा युतीचा विषय हा निश्चित आहे. लांजा नगरपंचायतमध्ये जर पाहिलं तर अपक्षांची या ठिकाणी भरणा जास्त आहे. कितपत इम्पॅक्ट होऊ शकतो या निवडणुकीमध्ये? नाही, तसं काय होणार नाही. म्हणूनच मी मगाचपासून तेच सांगतोय की माननीय भैयाशेठ सामंतांच्या नेतृत्वाखाली जी निवडणूक लढवली जाते स्वतः आमदार साहेब स्वतः तिथे ठाण मांडून बसलेले दोन्ही ठिकाणी त्यांचं बारीक लक्ष आहे. आता त्यांचं बारीक लक्ष म्हणजे काय लक्ष असतं भैयांचं हे मी सांगण्याची आवश्यकता नाही आहे. त्यामुळे आमचा विजय हा निश्चित आहे. अपक्ष जे निवडणूक लढवत आहेत तर त्यांचा आमच्यावर निश्चित परिणाम होणार नाही. असं जरी असलं तरी मी सांगतो मतदारांची संख्या जी आहे जिथे कमी असते तिथे 5, 10, 15, 25च्या मतांचाच फरकाने निवडणूक जिंकली जाते. पण मला खात्री आहे की सर्वच्या सर्व उमेदवार निवडून येतील. अमरावती शहरातील रेल्वे उड्डाणपुलाच्या बांधकामाला 60 वर्ष झालेत. आता हाच पूल जर्जर झाल्याचा अहवाल देऊन रेल्वे प्रशासक सह सार्वजनिक बांधकाम विभागाच्या चौकशीतून गेल्या काही महिन्यांपासून रहदारी करता हा उड्डाणपूल बंद करण्यात आलाय. त्यामुळे शहरात वाहतूक व्यवस्था ठप्प पडते. यावर आता राज्यसभा खासदार डॉक्टर अनिल बोंडे यांनी पत्रकार परिषदेत जर्जर रेल्वे उड्डाणपूल आणि या मार्गावर माहिती दिली आहे. जुना जर्जर पूल हटवून नव्यानं रस्त्याच्या प्रकल्पाची माहिती देण्यात आली. या प्रकल्पानं ट्रॅफिक समस्या दूर होतील तसंच नागरिकांना अनेक सुविधा उपलब्ध होणार आहेत अशी माहिती सुद्धा देण्यात आली. अमरावती मधला रेल्वेचा जो पूल आहे, जो नादुरुस्त आहे, तो पाडल्यानंतर तिथे तसाच पूल बांधला तर ट्रॅफिकची समस्या तशीच राहणार आहे. आणि त्यामुळं अमरावतीच्या पुलाच्या ठिकाणी संपूर्णतः एक रस्ता आणि रेल्वे स्टेशन अलीकडे आणणे, त्या रेल्वे स्टेशनचं इंटिग्रेटेड मॉडेल एक VITचे विद्यार्थी वेदांश खंडेलवाल यांनी बनवलं होतं आणि त्या माध्यमातून एक अमरावतीचं ट्रॅफिकचं कंजेशन पूर्णतः दूर होऊ शकते. बिझनेस हब म्हणून बनू शकतं, IT हब म्हणून बनू शकतं. तर त्या दृष्टीनं आजची पत्रकार परिषद होती आणि त्यामध्ये खर्च सुद्धा वाढणार नाही. जेवढ्या खर्चात पूल बांधला जातो तेवढ्या खर्चातच या सगळ्या गोष्टी होणार आहे. याचं प्रेझेंटेशन माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांना दिलं. त्यांनी याला हे रिकमेंड रेल्वे मंत्री अश्विनीजी वैष्णव यांना केलेलं आहे. आपले पालकमंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे यांनी सुद्धा रिकमेंड केलेलं आहे. याची संपूर्ण माहिती मी माझ्या फेसबुक अकाउंटवर PDF रूपामध्ये टाकतोय. आपणही सगळ्यांनी ती पाहावी. विजापूर रोड परिसरात एकाच रात्री 3 ठिकाणी घरफोडी झाले. सतीश सोलापुरे यांच्या घरातून 4,87,800 रुपये किमतीचे दागिने चोरी झालेत. श्रवण कुमार यांच्या घरातून 19,33,000 रुपये किमतीचे सोन्या चांदीचे दागिने लंपास झालेत. तर पूजा सचिन जाधव यांच्या घरातही चोरीचा प्रयत्न करण्यात आला होता.
वरिष्ठ पोलिसांच्या आदेशानुसार गुन्हे शाखेचं पथक तात्काळ सक्रिय झालं. सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीच्या आधारे सराईत चोरट्यांची ओळख पटली. गोपनीय माहितीच्या आधारे पथकानं एजी पाटील कॉलेज परिसरात सापळा रचून 2 आरोपींना पकडले. नागराज नाईक आणि लक्ष्मण उर्फ लकी नाईक अशी या आरोपींची नावं आहेत. त्यांच्याकडून 13.3 तोळे सोनं आणि 1 किलो 804 ग्रॅम चांदी असा एकूण 20,81,000 रुपयांचा माल हस्तगत करण्यात आलाय. मुद्देमाल विक्रीसाठी विजापूर आणि सोलापूर परिसरात फिरत असल्याचं उघड झालंय. मिळेल. सर्वांना नमस्कार. मागच्या 21 तारीखला सायफुल परिसरामध्ये गरफोडी झालं होतं. ते एका परिसरामध्ये 3 घरात चोरी झालं होतं. त्यात फिर्यादी श्री सतीश सोलापुरे यांच्या घरात कपाटात ठेवलेलं सुमारे 4,87,000 किमतीच्या सोन्याचे दागिने आणि इतर वस्तू चोरून गेलं होतं. त्यावर विजापूर नाका पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल करून तपास सुरू होतं. पोलीस स्टेशनच्या आणि क्राईम ब्रांचच्याही पथक त्यात शोध घेत होतं. त्याच परिसरामध्ये आणखी 2 घर आहे. श्री श्रावण कुमार आणि श्रीमती पूजा जाधव यांच्याही घरात चोरी झालं होतं. आणि गुन्हे तपास करताना क्राईम ब्रांचच्या पी.आय. श्री माने आणि ए.पी.आय. श्री शैलेश यांच्या चमूनी अतिशय चांगलं काम करून टेक्निकल आणि ह्युमन दोन्ही वापरून गुन्हे केलेल्या 2 आरोपीबद्दल माहिती काढलं आणि त्यांनी जे चोरी केलेला माल विकण्यासाठी तिथे येणार आहे ते माहिती काढून त्यांनाही ताब्यात घेतलेलं आहे. ते 2 आरोपी आहे राघवेंद्र उर्फ रघु नागराज शंभू नाईक 32, हे राहणार आहे कारवार जिल्हा राज्य कर्नाटक. आणि दुसरी आहे लक्ष्मण उर्फ लकी मारुती नाईक 28 वर्षाचे आहे. हे मूळ राहणार आहे बेळगाव राज्य कर्नाटका. सध्या वसूर बेळगाव येथे राहणार आहे. या 2 जणांना ताब्यात घेऊन त्यांच्या ताब्यातून 13.3 तोले सोन्याचे दागिने व 1 किलो 804 ग्रामच्या चांदीच्या वस्तू अशा एकूण 20,02,000 रुपये जवळपास किमतीच्या मुद्देमाल हस्तगत केलेला आहे. यात जे काय इनिशियल FIRला जे दाखल होतं ते श्री सतीश सोलापुरे यांच्या मुद्देमाल आहे आणि जे बाकी आहे ती श्री श्रावण कुमार यांच्या मुद्देमाल आहे. आता दोन्ही शांतीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली व्हिजिट माय पोलीस स्टेशन हा उपक्रम उत्साहात पार पडलाय. नागरिक आणि पोलीस यांच्यातील दुरावा कमी करून पोलीस खात्याची कार्यपद्धती जनतेसमोर आणणं हा यामागील उद्देश आहे. या उपक्रमात शहरातील शाळा महाविद्यालयातील विद्यार्थी, स्थानिक नागरिक तसंच ग्लोबल फाउंडेशनचे NCC कॅडेट मोठ्या संख्येनं उपस्थित होते. पोलीस ठाण्यात आगमन झाल्यानंतर सर्वांचं स्वागत करण्यात आलं आणि त्यांना विविध विभागातील कामाची सविस्तर माहिती देण्यात आली. यावेळी पोलीस अधिकाऱ्यांनी FIR नोंदणी प्रक्रिया, नियंत्रण कक्षाचं काम, आपत्कालीन परिस्थितीत दिली जाणारी प्रतिसाद प्रणाली, महिला सुरक्षेचे उपाय, सायबर गुन्ह्यांपासून बचाव तसंच दैनंदिन प्रशासनिक कामकाजाची थेट प्रात्यक्षिकं सादर केली. यावेळी NCC कॅडेट आणि पोलीस कर्मचाऱ्यांची विशेष टीम तयार करून नागरिकांना पोलीस ठाण्यातील वेगवेगळ्या विभागांचा दौरा घडवण्यात आला. आता आजच्या या व्हिजिट माय पोलीस स्टेशनच्या कार्यक्रमामध्ये आम्ही आलेल्या नागरिकांचं रजिस्ट्रेशन करून त्यांचं स्वागत करत आहोत. त्यानंतर आम्ही या ठिकाणी आलेल्या नागरिकांना, शिकायतदारांना, तक्रारदारांना त्यांचा तक्रार कुठे नोंदवून घेतली जाते, त्यांच्या तक्रारीवर कशी कारवाई होते, असं ठाणे अंमलदारचं काम कसं चालतं याची माहिती देण्यासाठी आमच्याकडचे PSI आव्हाड आणि टीम त्या ठिकाणी नेमलेली आहे. ते आलेले आज जे भेट देत आहेत नागरिक, त्यांना सर्व या ठिकाणी गुन्हे दाखल करण्याचं काम कसं चालतं हे प्रथम सांगत आहेत. त्यानंतर नागरिकांना आमच्या पोलीस स्टेशनमधून नागरिकांसाठी ज्या सेवा सुविधा पुरवल्या जातात त्याची माहिती देण्यासाठी आम्ही प्रत्येक पोलीस स्टेशनच्या प्रत्येक फ्लोअरवर टीम तयार करून त्या नागरिकांना माहिती देत आहेत. मग या ठिकाणी डायल 112 असेल,
किंवा आपलं महिलाविषयक तक्रारींवर कशी समुपदेशनाची कारवाई होते किंवा आधारवर्ड ॲप आहे ज्येष्ठ नागरिकांसाठी, पोलीस मित्रांसाठी काही आमच्या पोलीस आयुक्त सरांनी ज्या काही योजना सुरू केलेल्या आहेत, या सर्वांची माहिती या ठिकाणी आम्ही नागरिकांना देत आहोत. हां, आपल्याकडे पोलीस स्टेशनला प्रत्येक विभाग असतो पोलीस स्टेशनला. तर आजच्या दिवशी आम्ही त्याप्रमाणे टीम आमच्या तयार केलेल्या आहेत आणि पोलीस अधिकारी त्याप्रमाणे नागरिकांना माहिती देत आहेत. या बातमीसोबतच महाराष्ट्र बुलेटिनमध्ये आता इथेच थांबतोय. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार.